राजस्थानच्या उदयपूर मधील एका पॉश परिसरातून एक लक्झरी कार रात्रीची शांतता चिरत वेगाने जात होती. कारमध्ये 4 जण होते, 2 पुरुष आणि 2 महिला. ही कार रात्रभर रस्त्यावर फिरत राहिली आणि 5:30 वाजता एक मुलगी कार बाहेर पडते. गाडीत बसताना ती त्या स्थितीत होती. त्याच्या उलट आता तिची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. गाडीतून जेव्हा ती बाहेर पडल्यावर तिच्या लक्षात आलं तिचे पायमोजे गायब आहेत. हळूहळू तिला समजलं की तिच्या कानातील एक रिंग देखील गायब आहे. पण त्यानंतर तिला जे समजलं ते पाहून ती हादरूनच गेली. तिचे अंतर्वस्त्र, गारमेंट देखील गायब होते. ती मुलगी विचार करू लागली की त्या 3 तासाच्या प्रवासात तिच्या ओळखीच्या लोकांनी तिच्यासोबत नेमकं काय केलं. त्यानंतर ते गाडीतील डॅश कॅम समोर येतो, सर्व फुटेज बाहेर येते, भयानक सत्य जगासमोर येतं. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की एखाद्यावर ठेवलेला आंधळा विश्वास तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो. नेमकं काय घडलं? उदयपूर मधील एका IT फार्मच्या महिला मॅनेजर सोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. 20 डिसेंबर 2025 रोजी उदयपूरच्या सुभागपूर भागात एका IT कंपनीचा CEO जितेश सिसोदिया याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढदिवस आणि नवीन वर्षाची पार्टी आयोजित केली होती. रात्री 9:30 वाजता सर्वजण पार्टीला पोहोचले. डान्स, संगीत आणि मद्यपानाचा सुद्धा कार्यक्रम सुरू होता. या 4 तासाच्या पार्टी दरम्यान एक कट रचला जात होता. त्याचे मास्टर माइंड 3 लोक होते. कंपनीचा CEO जितेश सिसोदिया, एक्झिक्युटिव्ह हेड शिल्पा शिरोई आणि शिल्पाचा पती गौरव. रात्री 1:30च्या सुमारास जेव्हा मॅनेजर घरी जाण्यासाठी निघाली तेव्हा शिल्पाने तिला थांबवलं आणि म्हटलं, आमच्यासोबत थोडा वेळ थांब, आम्ही तुला घरी सोडू. रात्री टॅक्सीने कशाला जातेस? आपल्या बॉसवर विश्वास ठेवून ती मुलगी थांबली. रात्री 1:30 वाजता हे चौघे लक्झरी कारमध्ये बसले. जितेश आणि गौरव पुढे बसले होते तर शिल्पा आणि ती मॅनेजर मागे बसल्या होत्या. विश्वासाचा घात. गाडीत सर्वजण धूम्रपान करत होते. त्यांनी मॅनेजरला सुद्धा वारंवार आग्रह केला. नशेत असल्यामुळे तिने त्यांचा शब्द मानला आणि धूम्रपान केला, ज्यामुळे तिची शुद्ध हरपली. त्याला वाटलं की तिचे बॉस तिची काळजी घेत आहेत, पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच घडत होतं. रात्री 2:15च्या सुमारास शिल्पाने त्या मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर गाडी एका निर्जन स्थळी उभी करण्यात आली. शिल्पानेच त्या मुलीचे कपडे उतरण्यास सुरुवात केली. शिल्पाने जितेशला उद्देशून म्हटलं, बॉस, मुलगी तयार आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जितेशने आपल्याच मॅनेजरवर अत्याचार केले. थोड्या वेळाने शिल्पाने आपला पती गौरव याला सुद्धा पुढे केलं. नशेत असलेल्या मॅनेजरला काही समजत नव्हतं. धक्कादायक भाग म्हणजे या कृत्यामध्ये स्वतः शिल्पा देखील सामील झाली होती. असा झाला खुलासा. सकाळी 5 वाजता शिल्पाने त्या मुलीला कपडे घातले, पण घाईघाईत ती तिचे अंतर्वस्त्र, इयरिंग शोधू शकली नाही. मुलगी घरी पोहोचली तेव्हा तिला शरीरभर जखमांच्या खुणा दिसल्या. तिला संशय आला की तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे. सुरुवातीला तिला वाटलं की तिच्याकडे पुरावा नाही, पण अचानक तिला गाडीतील डॅश कॅमची आठवण आली. ती त्वरित पोलीस स्टेशनला पोहोचली. पोलिसांनी 23 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता तिघांनाही अटक केली. गाडी त्या ठिकाणी जप्त करण्यात आली. डॅश कॅमच्या रेकॉर्डिंगमध्ये समोरच्या रस्त्याचे दृश्य असले तरी त्यातील माईकने गाडीतील सर्व संभाषण आणि घडामोडी रेकॉर्ड केल्या होत्या. या 3 तासाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगने या तिघांचा पर्दाफाश केला. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही कोणावर सुद्धा विश्वास ठेवू नका. तुमची काळजी स्वतः घ्या. या मॅनेजरला न्याय मिळावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून पोलीस प्रशासनावर दबाव येईल आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल.